तर काल होता सोमवार होता तर मग काल काही मी बसला नाही ना तर मग आज हे आता का नाही मंगळवार मग मंगळवारचा पाऊस होता भरपूर चालू नाशिकमध्ये तर ढगफुटी चांगलं होतं ढगफुटी तर मग सुट्ट्या होत्या याला पण आपल्या शाळेत पण सुट्ट्या होत्या तर मग मुलगा राहिला कामाला गेला काम नाही ते म्हणजे फोन आला त्याने तर मग तिकडे गेला मग तिकडे गेला तर गंगापूरकड तर मग त्याला कसं वाटलं की बा चला आपण खेकडे तरी न्यावा म्हणजे गेल्या वर्षी आम्ही खाल्ले होते पण हिवाळ्यात खाल्ले होते पण आता याच टायमाला आणले त्याला भेटले त्याला वाटलं चला आपण इकडं आलो कामानिमित्तानं तर नेऊ द्या बाबा तर मग का नाही काहीतरी काम होतं तिकडं दोस्तांना का कोणी फोन केला होता तर गेला होता तर मग त्यानं आणली तर मग मी का ते कोणी नीट करत नव्हतं तर मी नीट केली म्हणलं बाबा चला आपण तरी करावं पोरगी काय करत नव्हती तू काय करत नव्हता म्हणलं चला मग हे केले मी नीट केले बाई काढले टोकणं हे फोडले आता हे पोटं हे या नाग्याचे याच्यावर राहतात काढले त्या पाय मोठ्या नाग्या येतात त्याच्या पोटातलं काढलं त्या वाटीत ठेवून दिलं तर मग वाटीत ठेवून दिलं तर या नाग्या आता बारीक होत्या मग बारीक याचे काय केलं पाहिजे अशी याच्यावर राहतात ना काट्यावानी ते मोडून घेतलं तर हे पोटातलं काढून ठेवलं म्हणलं त्यातच टाकून देता येते तर अर्धा किलो आणले होते वाटते पण हे मसाला काढला हे कसं खोबरं खडी मसाला पेस्ट आपल्या लसणाची पेस्ट अद्रक तिखट चवीनुसार मीठ एकात कालवलं फक्त वरतून मीठच टाकलं तर पैसे फोडणी दिली तर मग आता मी म्हणजे कसं केली तरी यासाठी ते कालवतच राहतं आणि थोडं पाणी पाय राहतं म्हणजे मग तरी येऊन जाते तर मग थोडं पाणी आता म्हणजे थोडं लहान जाळ करायचा मग लहान जाळ केला मग पेस्ट टाकायची पेस्ट टाकल्यावर थोडं तिला ना ते पेस्ट टाकल्यावर थोडं असं फिरून घ्यायचं तर मोठा डाळ केला तर फिरून घ्यायचं त्याला शिजू द्यायचं मस्त ते याच्या कांदा खोबऱ्याच्या पेस्टले शिजून घ्यायचं शिजून घेतल्याच्यानंतर थोडं गॅस मोठा करून म्हणजे दूध शिजलं नंतर तरी येते ती तरी आल्यानंतर थोडं मीठ टाकायचं मीठ टाकल्याच्यानंतर मीठच नसतं त्यात टाकत थोडं काढून घ्यायचं तर मी नाही पोटात कधी घेऊन तर टाकून देतात म्हणजे कसं की सगळ्याच्या सुरुवाती जाते त्याच्यामुळं म्हणजे बिमारी आपलं ताप खोकला सर्दी असलं तर तिकडं निघून जाते जेर पण असलं ना तिथं टायफॉइड म्हणतात आमच्याकडे जेर म्हणतात टायफॉइड जर असलं ना ते पण निघून जाते थोडं पाणी टाकून घ्यायचं तर आता थंडी असेल चांगलं जर असं मोठ्या जाळाने आता करायचं लहान त्या प्रकारे टाकून घ्यायचं तर मग ते पहिल्या धुवून दिलते ना धुवून दिलते परत डोकं 4-5 पांढरे पटक हळदी पांढरे पटक फोटो दिसून राहिले ना फोटो घेतल्या नाग्या म्हणजे त्यात आपलं माल मसाला त्या जाती म्हणून नाग्या शिजून घ्यायच्या आता थोडं घालून घ्यायचं म्हणजे ते त्या नाग्यांनाच घेतलं ना त्या नाग्यांचा यूट्यूबले आता मस्त थोडंसं
कधी आली बंद करायचं. मग पाणी मग नंतर खाली टाकावं लागते. तर कांदा कधी करायचं लहान जाळ करून बरं का. मग लहान जाळ करून मग काय करायचं, मग काही औषध येते. मग आता टाकायचं पाणी टाकायचं लहान जाळचे. मग नंतर कांदा ती भाजी चांगली बनते ना, तर लई चांगली बनते. तर त्या ठिकाणी आता करायचं मोठा जाळ करायचा. मोठ्या जाळानंतर असं पाणी ना थंड ते गरम होऊन येते. त्याच्यानंतर टाकायचं कोणतं बी पहिला टाकला होता बरं, पण आता पण सगळं भरून टाकला म्हणजे त्याला जराशी मस्त चांगली भाजी दिसते, चिकट भाजी दिसते. थोडं पाणी टाकून जेवढं लागलं तेवढं टाकायचं तुम्ही. आम्ही थोडी आम्हाला कमीच लागते. आम्ही घट्ट भाजी बनवतो. तर आता इथं या जेवायला. मग माझ्या बहीण भावनं येत जेवायला. हे पा नागे येतात मस्त मोठ्या आमच्या घरचे खातात. तर इथं सुनबाई भेटलेली. इथं आमची मुलगा इथं सुनबाई. तर इथं खालच्या पाईच्या विनानं एकच घेतली, तीच नागिन घेतली. तर बाई भाजी सगळ्यांना घेतली बरं का. तर इथं खाल्लेली. तर गेली. तर इथं हे मुलगा. तर हे मस्त अशी भाजी एवढी चटकन जमली ना. माझं बहीण भावानं आवडली तर लाईक करा, कमेंट करा. तर मी पोट नाही घेतली, मी नागीच घेतली. काय का म्हणतं का ते म्हणजे लेडीज झाले खात नाही, आवडत नाही. त्याच्यामुळे पण ते मनात दुखासाठी काम पडते तसंच हे करून कसं तरी खाल्लं. तर चांगली वाटली तर लाईक कमेंट करा. मुलाला लय आवडते. आणि आमच्या घरच्या पोरगी तशी, सून बी तशी आणि मी तशी. तुम्हाला घ्या ना पोट. जुलम आहे ना. खाता बरं कडकड मग घेता येत नाही का तुम्हाला? शरीरातले तुम्हाला जाते म्हणा. त्याच्यामुळे या मग आता जेवण ज्ञान केलं तर भेटणार नाही बरं का. ऐकलं का? मी एवढं मोठं खाल्लं, किती मोठं खाल्लं मी. हे पा आणि तुम्ही पा, तुम्ही एकच ज्ञान करू नको. उद्या पार्ट्या करा. पहिले घे ना तू. इशाचं झालं तू काहीतरी म्हणती. अरे वा. सुनबाई असं हे झालं होतं हातानं घ्या तुम्हाला काय घ्यायचं ते. आमच्या घरच्या म्हणलं ते घ्या तुम्ही. ते गणा घ्या नका घेऊ. पोट घे पोट. मुलगा म्हणे नाही खाल्लं छानत नाही. मग धाका आमच्या घरची घेऊ लागली. घ्या आणखीन. तर आणणार नाही बाबा म्हणून धाका घ्या म्हणलं. फोटो घ्या म्हणलं. ते फोटो हा म्हणलं तुम्ही आणि म्हणूच लागली. घ्या घेतलं. आली काय ना आणखी.